हॅलो, नमस्कार. नमस्कार, मी माधुरी खायपुरे. नमस्कार, मी योगेश खांडेकर. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पूर्ण यांच्या जन्मशताब्दीच्या औचित्य साधून सुनीताबाईंनी त्यांना लिहिलेलं पत्र आणि त्यांच्या काही आठवणी जागवणारे अभिवाचन मी सादर करतो. प्रिय भाई, परवाच्या 12 जूनला तू गेलास म्हणजे नक्की कुठे गेलास? कारण दृष्टीआड केला म्हणावं तर तसा तू अनेकदा दृष्टीआड होतच होतास. कधी पलीकडच्या खोली, पलीकडच्या गावात किंवा पलीकडच्या देशातही. परवा गेलास तो पलीकडच्या जगात. एवढाच छोटासा फरक. एरवी तर तू या क्षणीही माझ्या डोळ्यासमोरच आहेस. ऐकतोयस ना मी काय सांगते ते? तुला सार्वजनिक आपण प्रिय, तर वैयक्तिक मी जी ताकद ज्याने त्यांनी आजमायला हवी, हा माझा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे याचा प्रत्यय मला सतत येत राहील. तर नेमकं त्याच गोष्टीचं तुला विस्मरण व्हायचं. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून खूप दूर होतो. जणू दोन ध्रुवावर दोघे आपण. तूही जर इतर 4 चौघांसारखाच एखादा कोणी असतास ना, तर मग निर्मितीची, साहित्य, संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती तरी मी त्या कशाने आकर्षिले गेले नसते. ही शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता, तुझा मूळपणा. अरे अरे बाप मेला काय तुझा? रडतोस काय असा? हे आमचे दामले मास्तर. माझ्या तथाकथित रम्य बालपणाला तडा मारायच्या श्रेयाचे पहिले मालकरी म्हणजे दामले मास्तर. हा गुरु पहिली 4 वर्ष अनिष्ट होऊन माझ्या राशीला बसला होता. डिग्री आणि पहिली ते 3री असे 4ही वर्ग दामले मास्तर एका जबरदस्त तोंडाच्या सामर्थ्यावर हाकीत असत. त्यांच्या बोलण्यातला कुठला भाग कोणासाठी हे आम्हाला शोधून काढावं लागायचं. म्हणजे एका हौदाला हाडण्या सोडून काढेन, 2 तोट्या आहेत त्यातली. अरे तुझ्या बापाने दीर्घ काढली होती का रे तिकटातली ती? अरे ती रस्व 100 रुपयाली तिखट. एका तोटीतून जरा पुढे हात काढून तुम्ही पाट्या पाडाले कोणत्या कान धर त्याचा कान धर. पाणी सोडले तर कावळे परकरात लपून काय खातेस? 35 मिनिटे तो डुक्कर गाढवाशी बोलतोय. बघतोय आम्ही. 20 सेकंदात रिकामा होतो. दुसरा नळ सोडला तर ए रेड्या उभा राहा. नाडी काय चोखतोस? बाप उपाशी ठेवतो तुला. तर 2 तास 45 मिनिटे. अरे 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 शुद्ध रेखन काढलेस का हगलायस पाठीवर? तुला आठवतं काय 30-35 वर्षापूर्वी तुझा फसवणूक हा संग्रह प्रकाशित झाला. त्यावेळी त्या नवीन संग्रहाचं नाव काय ठेवायचं? हसवणूक की फसवणूक प्रश्न पडला. दोन्ही नावं तू सुचवलेलीस. मला हे निर्णय घेता आला. तू मात्र पटकन फसवणूक असं लिहून दिलंस. आणि आनंदाने माझे डोळे पाणावले. फसवणुकीचा फ आणि फसवणुकीचा ह, जन्म आणि मृत्यू या 2 टोकाच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या सगळ्यांची फसवणूक जर लक्षात आली तर त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची फसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं हे तूच लिहून ठेवलंस. तुला ते जमलं, सगळ्यांना कसं जमणार? आज आम्ही मराठी वाङ्मयीन इतिहासाचे आमचे सूक्ष्म निरीक्षण कथन करणार आहोत. ज्ञानेश्वर यांनी BA व MA विथ मराठी घेणाऱ्यांसाठी पुस्तक लिहिले. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत हजारो लोकांनी पालखीत घालून नेले तरी प्रकाशक मिळाला नाही. शेवटी BAच्या सिलेबसला लागल्यावर प्रकाशक मिळाले. पहिल्या हस्तलिखित आवृत्तीला खप नव्हता. 16व्या वर्षी लिहिल्यामुळे मॅच्युरिटी किती असेल अशी शंका. एकूण हा लेखक 20 मार्कांपर्यंत लावण्यास बरा आहे. पण लेखकास एकही सरकारी पारितोषिक मिळाले नाही. रामदास
एक भाबडा बैरागी. या कवीने दासबोध नावाचे गाईड लिहिले. शिवाय मनाचे श्लोक नावाची प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पद्यावलीही लिहिली. सरकार दरबारी मात्र उत्तम वशिला. पण म्लेच्छ संहाराचा या कवीला आनंद झाल्यामुळे हा कवी मानवतावादी नव्हता हे सिद्ध होते. आपण एकमेकांना पाहिलं, एकमेकात गुंतत गेलो आणि 1.5-2 वर्षांनंतर तुझ्या हट्टाखातर मी कायदेशीर लग्नबंधन स्वीकारलं. तसा तू देवमाणूसही आणि माझ्या वाट्याला आलेला आळशी नवराही. हाती ते स्वीकारायचं आणि त्याच्याशी खेळत बसायचं. पुढे तू अभिमानाने ते नाव स्वीकारलंस, पण खरं तर तू जन्मजातच खेळिया होतास. अशा माणसासाठी इतर कोणाला काही करावं लागतच नाही. तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहानभुकेचं वेळापत्रक सांभाळलं. माझ्या परीने नवी जुनी खेळणी पुरवली. अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले. तर फार तर क्वचित एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती. कलावंत तू होतास. शब्दकळेची गर्भश्रीमंतीही तुला लाभली होती. येताना कंठात आणि बोटात सूर घेऊनच जणू तू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दीर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे. तू गेलास, उद्या मीही नाहीशी होणार. पण आपल्या मायबोलीचा कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वतःच्या तेजाने चमकतच राहणार. विश्वाच्या अंगणात मुक्त मनाने विहरत होते स्वर बारा, होते स्वर बारा. एकदा काय झालं, अशाच मोकळ्या मनानं गात गात हिंडत असताना कसल्या तरी अनिर्वचनीय आनंदानं आधी मानवाचा कंठ दाटून आला आणि त्या दाटलेल्या कंठातून निघाल्यावर त्याचा झाला क झाला. कंठा आडून क उमटला, दाता मागून त निसटला, ओठा मागून फ फुटला, टाळू खालून ट सुटला आणि मग क ख ग ग ग च च ज ज य ट ट ड ढ न त त द द न प प भ भ म. मग या र आला ल हो श स स ह ळ क्ष य. आणि मग स्वरात व्यंजन घुसले हो, बंधनात मग फसले हो. स्वरास व्यंजन भिडले हो, नवीन कुंपण पडले हो. क का की की. आणि अशा रीतीने जे हत्ते काळाचे ठाई स्वरांच्या पायात पडल्या व्यंजनांच्या बेड्या. स्वरांचे पक्षी बंदिवान झाले. नाना रंगांच्या आणि नाना ढंगांच्या शब्दांच्या पिंजऱ्या. असंख्य शब्द आणि असंख्य भाषाही. पण आता व्यंजनामागे दडलेले स्वर स्वरांची ओळख विसरले. मी मोठा, तू लहान, मी शुद्ध, तू अशुद्ध, असा अहंकार निर्माण झाला. ही सारी शब्दांची किमया. ही किमया थोडी थोडी नव्हे, अखंड 54 वर्षांची वाटचाल. प्रवास म्हटला की साहजिकच चढ उतार आलेच. पण आज या घटकेला त्या कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत राहणाऱ्या त्या आठवणींचा. थकल्या भागल्या मनावर असं आधिपत्य गाजवू नये एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातनं सुटलास. पण तू या सगळ्यातनं सुटलास आणि माझ्या मनाच्या बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळत आणि निर्धास्त जगलास तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास. माझे जीवन गाणे व्यथा असो, आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे माझं जाणे, आमचे जीवन गाणे. तुझी सुनीता.